मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नगर जिल्ह्यामधल्या संगमनेरमधील 15 गावांनी घेतलाय। या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये जनआंदोलन उभारण्याचा इशाराही इथल्या गावकऱ्यांनी दिलाय। संगमनेर तालुक्यातील तांगडी, आंबी खालसा, बोरबंद, सावतानगर, सराटी, खोबरेवाडी, मनकुटे, भोजदारी, पोठे, कुरकुंडी, खाडंगेदरा, प्रेमपेवाडी, बांबळेवाडी, सांगळेवाडी या गावातील गावकरी मोबाईलला रेंजच मिळत नसल्यानं त्रस्त आहेत। या गावांची लोकसंख्या तब्बल 8,000च्या घरात असून जवळपास सर्वच जण मोबाईलचा वापर करतात। त्यामुळे रेंज पुरवण्यासाठी गावकऱ्यांनी सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांसोबत चर्चा केली, मात्र दोन्ही यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी आगामी सर्वच निवडणुकांमध्ये कोणालाही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमुखानं घेतलेला आहे। प्रशासनानं या समस्येची दखल घेतली नाही तर ग्राहक न्यायालयाचा दरवाजा गावकरी ठोठावणार असून धरणं आंदोलन तसंच रास्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। अथॉरिटी थ्रू त्यांच्या रेज केलेला आहे, ते पण इंटरेस्टेड नाही आहे। ट्रायकडे पण आम्ही गेलेलो आहे, ट्रायकडे सगळ्या कंपन्यांची कंप्लेंट केलेली आहे। ट्रायनी नोटीस बजावलेली आहे वोडाफोनला, पण अजून प्रत्यक्ष कृती नाही। आम्ही कन्झ्युमर फोरममध्ये टेकअप केला मॅटर, गाईडलाईन्स फॉलो करून पुढे जात आहोत। डिजिटल इंडिया बोलताय तुम्ही, पण डिजिटल कसं बनणार? फक्त शहरच बनणार का? गावात नाही बनणार का? स्मार्ट सिटी चालली आहे, स्मार्ट विलेज कधी बनणार? स्मार्ट खेडे कधी बनणार? जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाले इथे मोबाईलची कुठली सुविधा नाही। सुविधा नसल्यामुळं मुलांना तिथं त्या गोष्टींचं वायफाय व्यवस्था असेल किंवा इंटरनेटची काही सुविधा असेल किंवा गावामध्ये काही घटना घडली, एखाद्या आपल्या म्हाताऱ्या माणसाची घटना घडली, कुठलंही तिथं न्यायचं किंवा बोलण्याचं साधन नाही, जनसंपर्क ज्याला म्हणतो तो कुठलाच नाही। आणि आमच्या भागामध्ये असणारी काही 3-4 गावं आहेत, 5-6 गावं, त्यांचा संपूर्ण या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे।